देशाची संस्कृती म्हणजे काय, घडते कशातनं ती संस्कृती, हे संस्कृतीचे प्रवाह कशातनं निर्माण होतात, तर ते लोकांच्या जगण्यातनं निर्माण होतात. म्हणजे खरं तर चार्वाकवाद आणि लोकायत ही विचारधारा ही देखील लोकांची विचारधारा आहे. लोकायत लोकांनी जन्माला घातलेली विचारधारा, आणि मग ती विचारधारा वैदिक विचारधारेशी संघर्ष उभा करते. आणि तो असा काही संघर्ष उभा राहतो की त्या संघर्षामध्ये वैदिक लोकायतांना जवळजवळ संपवून टाकतात. ते इतकं संपवून टाकतात की त्यांचं काहीच शिल्लक ठेवत नाहीत. आणि तरी देखील त्यांच्या विरोधात जे लिहिलं गेलेलं आहे त्याच्यातनं पुन्हा शोध लावला जातो आणि चार्वाकाचं सगळं तत्त्वज्ञान आपल्या पुढं मांडण्यात येतं. आज एका प्रकारे हाच संघर्ष आपल्या देशामध्ये विचारांचा उभा राहिलेला आहे. आणि हा संघर्ष जो आता आहे हा जुना वैदिक आणि अवैदिकांच्या ज्या विविध परंपरा आहेत, म्हणजे ती जैन परंपरा असेल, बुद्ध परंपरा असेल, लोकायतांची परंपरा असेल, त्यांचा जो एक प्रदीर्घ काळ चाललेला जो संघर्ष आहे, आणि एक प्रकारे वैदिक संस्कृती अंतिमतः विविध मार्गांनी त्याच्यावर विजय मिळवत पुढे गेलेली आहे, तोच संघर्ष आज आपल्या भारतीय राजकारणामध्ये आपल्या समोर आहे. आज आपल्या देशामध्ये जे काही घडतंय तेच जे घडलं होतं काही हजार वर्षांपूर्वी, तेच वेगळ्या प्रकारे आधुनिक मार्गांनी घडतंय. प्रत्यक्ष वेगळं काहीच नाही, हे घडतंय तेच आहे. लोकसंस्कृती संपून टाकण्याचा हा प्रयत्न आहे, तिला दडपून टाकण्याचा प्रयत्न आहे. अभिजनांचं जे संपूर्ण जे जगणं आहे हेच अंतिम जगणं म्हणून समोर आणलं जात आहे. आणि भाई आयुष्यभर ज्या शिक्षणाच्या हक्कासाठी लढले, त्या शिक्षणाच्या हक्काचा अर्थ काय, की जे शिक्षण भाईंना तळागाळातल्या शेवटच्या मुलापर्यंत पोचवायचं होतं, ते त्यांना मोफत पोचवायचं होतं, त्यांना त्याच गुणवत्तेने पोचवायचं होतं. आपण म्हणालात तसंच की कलेक्टरचा मुलगा जर म्युन्सिपल शाळेमध्ये यायला लागला तर त्या शाळेतली बाकडी चांगली होतील, त्या शाळेमधली फळे चांगले होतील, शाळेमध्ये शिक्षणाचं साहित्य चांगलं होईल. म्हणून भाईंना सगळ्यांना गुणवत्ता तीच द्यायची इच्छा होती आणि त्यांना सगळ्यांना शिक्षण समान देण्याची इच्छा होती. आणि आज देशामध्ये बघा, या संघर्षामध्ये पुन्हा अत्यंत वेगळ्या पद्धतीने नव्या शिक्षण धोरणाच्या आधारे, कधी विविध धार्मिक भूखंडांच्या आधारे, कधी संघाचा चेहरा घेऊन, कधी हिंदुत्ववाद्यांच्या विविध ज्या काही भुजा आहेत देशभर पसरलेल्या त्याच्या आधारे पुन्हा नव्या शतकातली 21व्या शतकातली जाती व्यवस्था जन्माला घालण्याचा प्रयत्न केला जातोय.